महाराष्ट्रातले रोखठोक दबंग पत्रकार निरंजन टकले यांनी नरेंद्र मोदी आणि फडणवीसांची जबरदस्त धुलाई केली. या नरेंद्र मोदींनी गेल्या 12 वर्षात देशातल्या प्रत्येक कुटुंबाला दुःख दिलंय. नोटबंदीमधून महागाई वाढवून पोरांना बेरोजगार ठेवून हर प्रकारे दुःख दिलंय. मोदींनी आता GST कमी केला म्हणून भाजपवाल्यांनी पोस्टर लावले, थँक्यू मोदीजी. त्यावर निरंजन टकले म्हणाले, अरे कोण नालायक होता जो आत्तापर्यंत जास्त टॅक्स गोळा करत होता हे तरी सांगा. तडीपारने मुंबईत येऊन सांगितलेलं आम्हाला कुबड्यांची गरज नाही, त्याप्रमाणे कुबड्या मोडून टाकायचं काम सुरू झाले. अजितदादा गेले, आता एकनाथ शिंदेंचा नंबर आहे. पेपर फुटल्यामुळे जर परीक्षा पुन्हा घेतल्या जातात तर खासदार आमदार फुटल्यामुळे निवडणुकासुद्धा पुन्हा घेतल्या गेल्या पाहिजेत. याबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमचं मत कमेंटमध्ये लिहा. आज ते नाशिक फक्त 10व-12व्याचं गाव झालेलं आहे. फक्त 10व-12व्याचं गाव. हे येडं आपलं महाराष्ट्राचं नाशिकला आलं कुंभमेळ्याची बैठक घ्यायला. म्हटलं मग ती रिक्षा फडणवीसच्या घरासमोर, सभा तिथंच. मग तिथंच घेतली सभा, त्याच्या घरासमोर घेतली. या भारतीय जनता पक्षाने गेल्या 11 वर्षात प्रत्येक कुटुंबाला दुःख दिलेलं आहे. प्रत्येक कुटुंबाला. मोदीजींनी GST कमी केला म्हणून जर धन्यवाद द्यायचे असतील तर तो नालायक कोण जो जास्त टॅक्स वसूल करत होता हे तर सांगा आम्हाला. त्या तडीपारनी मुंबईत येऊनच सांगितलं ना आम्हाला कोबड्यांची गरज नाही म्हणून. आणि आता असलेल्या कोबड्या मोडून टाकायचं काम सुरू झालेलं आहे. हे होणार. भाजपनी आतापर्यंत त्यांच्या बरोबर जे जे आले त्यांना गिळंकृत केलेलं आहे. अख्ख्या भारतामधला इतिहास काढा. तुम्ही काय सांगता, टीका करायची नाही राजकीय नेत्यावर. का नाही करायची म्हटलं? हा त्याच्या बायकोच्या गाण्याची तिकीट तुम्हाला पोलिसांना विकायला लावतो म्हणून टीका नाही करायची का म्हटलं? हे म्हणून म्हटलं तुमच्या नोटीसची किंमत 0 असं म्हणून मी तो बोळा करून फेकला. ते उठले आणि जायला लागले. म्हटलं थांबा थांबा बसा अजून. आणि जमलेल्या माझ्या सर्व बायोलॉजिकल बंधू आणि भगिनींनो, आता मी सगळ्याच ठिकाणी असं बोलतो बायोलॉजिकल बंधू भगिनींनो, याचं कारण आपल्या देशाला एक अमानवी म्हणजे नॉन बायोलॉजिकल एक अमानवी पंतप्रधान मिळाला जो स्वतःहूनच सांगतो की तो अमानवी आहे. आणि जो अमानवी आहे त्याला काही दुःख होत नसतं, त्याला आनंद होत नसतो, त्याला संघर्ष करायचा नसतो, त्याला दुसऱ्याच्या जीवाची किंमत नसते, प्राणाची किंमत नसते. त्यामुळे त्याला या कुठल्याच भावना नाहीत. म्हणून मी नेहमी हे आवर्जून असंच म्हणतो की जमलेल्या सगळ्या बायोलॉजिकल बंधू भगिनींनो, की म्हणजे सगळेच जण आपण म्हणतो आणि मानतो की काँग्रेस काही फक्त पदांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये नाही. किंबहुना माझं उलट म्हणणं आहे की काँग्रेस खरी लोकांमध्येच आहे. हे काल जे काही तो अमानवी माणूस बोलला ना, काँग्रेस खतम हो गई, त्याला आपण हे ठणकावून सांगायला पाहिजे की लॉर्ड कर्झन भारतामध्ये आला त्यावेळेला इंग्लंडहून शपथ घेऊन आला होता की काँग्रेसची कबर खणेन. मी स्वतः 2018 साली लंडनला गेलो होतो आणि लॉर्ड कर्झनची कबर शोधली, सापडली नाही. काँग्रेसची कबर खणायला जो येतो त्याची कबर सुद्धा सापडलेली नाही. आणि हे सांगतं अमानवी सांगतो आपल्याला नॉन बायोलॉजिकल की काँग्रेस खतम हो गई. आम्ही त्या कार्यक्रमाला काल चाललो होतो, राजू आणि मी, आणि एक आलं येडं भक्त संप्रदायातलं. मला म्हणे काय निरंजन हरले ना? म्हटलं नाही. तर म्हणे म्हणजे? म्हटलं निरंजन मरत नाही तोपर्यंत हरत नाही. आणि आत्ता जी भारतावरती वेळ आलेली आहे ती अक्षरशः अशीच वेळ आलेली आहे, करो या मरो. ही ज्या पद्धतीने निवडणूक आयोग सामील झालेला आहे, नाशिकची निवडणूक ही आम्ही आमच्या डोळ्यांनी वाचली ना. 52ला पहिली निवडणूक झाली. गोविंदराव देशपांडे स्वातंत्र्य सैनिक उमेदवार, त्यांच्या विरोधात दारासाहेब गायकवाड उमेदवार, दोघांनी एकत्र प्रचार केला. निवडणूक झाल्यानंतर गोविंदराव देशपांडे निवडून आले, दोघांनी एकत्र विजयाची मिरवणूक काढली. लोकसभेचं अधिवेशन संपलं की दोघं जण एकत्र चौक सभा घेत फिरायचे की या अधिवेशनात काय झालं, काय व्हायला हवं होतं. हे नाशिक होतं. आज ते नाशिक फक्त 10व-12व्याचं गाव झालेलं आहे. फक्त 10व-12व्याचं गाव. महाराष्ट्र सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये 11 वर्षामध्ये पटसंख्येच्या नावाखाली 66,000 शाळा बंद केल्या. आत्ता 2600 करतायत काही दिवसात. कारण 2,000 कोटी रुपये खर्च येईल शाळा जर चालू ठेवल्या तर. आणि आमच्याकडे कुंभमेळ्यामध्ये गांजा फुकाला 14,000 कोटी देणार आहेत. त्या कुंभमेळ्याबद्दल सुद्धा मी द वीक मध्ये असताना रिपोर्ट केला होता अकबराच्या 14 फरमानांवरून की अकबराने कुंभमेळा सुरू केला.
अकबराची 14 फरमानं, त्याच्या उद्घाटनासाठी अकबराला बोलावलं. अलाहाबादला पहिला कुंभ झाला, त्यात अकबराने स्नान केलं. म्हणून पहिलं स्नान हे शाही स्नान, कारण बादशहानी स्नान केलं. हे येडं आपलं महाराष्ट्राचं. नाशिकला आलं कुंभमेळ्याची बैठक घ्यायला आणि नाशिकमध्ये सांगितलं की आता नाशिकच्या कुंभमेळ्याला शाही स्नान नाही, अमृत स्नान म्हणायचं. अरे, इतिहासाला आयडिओलॉजीनी रिप्लेस नाही करता येत. इतिहास इतिहासच आहे, हा असाच राहणार आणि कायम राहणार. प्रत्येक पंतप्रधानांनी या देशातल्या तरुणांना एक भूमिका दिली होती देशाच्या प्रगतीसाठी. आणि हे टिनपाट काय देतं? रील बनवा, आधी म्हणतं पकोडे बनवा. आणि काय कुठल्या स्थितीवरती आपण आलेलो आहोत. खरोखर या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. माझा नागपूरला कार्यक्रम होता, अरुणाताई सबानेंनी ठेवला होता. ज्या हॉलमध्ये कार्यक्रम, तो हॉलची परमिशनच अर्धा तास आधी रद्द केली. मी पोहोचत होतो, त्यांनी मला सांगितलं परमिशन रद्द केली. म्हटलं ताई, एक रिक्षाची परवानगी घ्या, लाऊडस्पीकर लावलेल्या. मग त्याने म्हणे रिक्षा तर आमच्याकडे एक आहे अनाउन्समेंटची. म्हटलं मग ती रिक्षा फडणवीसच्या घरासमोर, सभा तिथंच. मग तिथंच घेतली सभा, त्याच्या घरासमोर घेतली की आम्हाला दाबाचा प्रयत्न कराल तर तुमच्या उरावर नाचू. कारण प्रत्येक जण फ्रस्ट्रेट झालेला आहे. या भारतीय जनता पक्षाने गेल्या 11 वर्षात प्रत्येक कुटुंबाला दुःख दिलेलं आहे. प्रत्येक कुटुंबाला. ते नोटबंदीमधून असेल, ते जीएसटी मधून असेल, हर प्रकारे दुःख दिलेलं आहे. आणि हे सगळं जीएसटी कमी केला आत्ता, आणि बाहेर पोस्टर लावायला सुरुवात झाली, थँक्यू मोदीजी. अरे म्हटलं, कोण नालायक होता जो आतापर्यंत जास्त टॅक्स गोळा करत होता? हे तरी सांगा. कमीत कमी हे तर कळू द्या ना. मोदीजींनी जीएसटी कमी केला म्हणून जर धन्यवाद द्यायचे असतील तर तो नालायक कोण जो जास्त टॅक्स वसूल करत होता हे तर सांगा आम्हाला. या पद्धतीने हिरव्या मिरचीला 0% जीएसटी, लाल मिरचीला 12% जीएसटी. येड्यांना हे पण कळत नाही, हिरवीचीच लाल होते आणि आपोआप होते. पण अशा पद्धतीने जीएसटी लावलेले होते. आणि हा म्हणणार इतका रोजगार आणि तितका रोजगार. अरे, ज्या माणसानी आयुष्याची 35 वर्ष मी भीक मागून खाल्लं असं अभिमानाने सांगतो, तो याला काय रोजगाराचं महत्व असणार आहे? ज्यांनी ज्याच्या हाताच्या कष्टाने, ज्यांनी मेहनतीने ना स्वतःच्या आईचं पोट भरलं, ना बापाचं भरलं, ना बायकोचं पोट भरलं, तो सांगणार तुम्हाला रोजगाराबद्दल? आज ज्या पद्धतीने महाराष्ट्राचंही राजकारण चाललंय आपण पाहिलं. म्हणजे विधानसभा निवडणुकांच्या आधीच मी म्हणायचो देवेंद्र फडणवीस आणि त्याचे 2 अग्निवीर, एक अग्निवीर एकनाथ शिंदे, एक अग्निवीर अजित पवार. आणि आता तसं व्हायला सुरुवात झाली ना. त्या तडीपारनी मुंबईत येऊनच सांगितलं ना आम्हाला कोबड्यांची गरज नाही म्हणून. हे तो बोलून गेला आणि आता असलेल्या कोबड्या मोडून टाकायचं काम सुरू झालेलं आहे. असं अचानक पार्थ पवारच्या जमिनीचं प्रकरण बाहेर येत नाही, ते मुख्यमंत्री कार्यालयातून प्लांट केलं जातं. त्यामुळे ही कुबडी मोडून टाकली जाईल. या अग्निवीराला रिटायर केलं जाईल 4 वर्षांनी. आणि रिटायर झाल्यानंतर पेन्शन नाही, ग्रॅच्युइटी नाही, मेडिकल नाही, काहीच नाही, कॅन्टीनची पण फॅसिलिटी नाही. हे होणार. भाजपनी आतापर्यंत त्यांच्याबरोबर जे जे आले त्यांना गिळंकृत केलेलं आहे. अख्ख्या भारतामधला इतिहास काढा, अकाली दलापासून, बिजू जनता दलापासून, ह्या जेडीयू पासून कुठलाही सहकारी पक्ष यांनी टिकू दिलेलं नाही, वाढू दिलेलं नाही, ज्याला गिळंकृतच केलेलं आहे. एका गारगोटीला कार्यक्रम झाला कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरला कार्यक्रम झाला, गाडीतून उतरताना एसपी आणि त्या 25 पोलीस हे तिथं हजर, पंडित, हातात नोटीस दिली, राजकीय पक्षावर टीका करायची नाही, राजकीय नेत्यांवर टीका करायची नाही, कोणाच्या भावना दुखावल्या तर तुम्हाला अटक करू. तो म्हटलं आता तुम्ही एवढे जण आलात तर आतमध्ये बसा सभागृहात आणि बघा मी काय बोलतो, व्हिडिओ शूटिंग करा. उगाच यांनी ज्यांनी सांगितलं म्हणून तक्रार घेतली असं नको व्हायला. आणि मग आत गेल्यानंतर मी सांगितलं, म्हटलं तुम्ही मला विषय सांगितला भारतीय लोकशाही आणि सद्यस्थिती, ही सद्यस्थिती म्हटलं ही यांनी मला दिलेली नोटीस. आणि म्हटलं यांचा भ्रम असा आहे की माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य पंचगंगेच्या घाटावर बसलेल्या पंडितांनी मला लिहून दिलंय. माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला माझ्या देशाच्या संविधानाने ऑलरेडी दिलेलं आहे आणि ते मोदी, शहा, भागवत, फडणवीस यांचं मोहताज नाही, ते ऑलरेडी माझ्याकडे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हटलं, तुम्ही काय सांगता टीका करायची नाही राजकीय नेत्यावर, का नाही करायची म्हटलं?
हा त्याच्या बायकोच्या गाण्याची तिकीट तुम्हाला पोलिसांना विकायला लावतो म्हणून टीका नाही करायची का म्हटलं? अहो, तुमच्यावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सुद्धा आम्हीच भांडणार आणि तुरुंगात टाकू वगैरे अजिबात धमक्या द्यायच्या नाहीत म्हटलं. हा देश तुरुंगामध्ये जाऊन जाऊन स्वतंत्र झालाय हे आम्हाला माहिती आहे. ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे तुरुंगात नाही गेले त्यांना घाबरवा. आमची परंपराच ती आहे, अभिमानाने तुरुंगात जाऊ, छाती फुगवून सांगू की हो या देशाचं स्वातंत्र्य टिकावं म्हणून तुरुंगात गेलो. असल्या फालतू गोष्टींसाठी आम्हाला घाबरवण्याचे प्रकार करू नका. हे म्हणून म्हटलं तुमच्या नोटीसची किंमत शून्य असं म्हणून मी तो बोळा करून फेकला. ते उठले आणि जायला लागले. म्हटलं थांबा थांबा बसा, अजून माझं भाषण व्हायचंय ना म्हटलं. हे आत्ताशी तुमच्या नोटीसचं उत्तर दिलं, अजून विषय तर मला बोलायचाच आहे म्हटलं. तर याच पद्धतीने यांना अडवावं लागेल. हा जो भस्मासूर उभा राहिला आहे, आज प्रत्येक जण काय विचार करतो, या मोदीचं काय करायचं, शहाचं काय करायचं, फडणवीसचं काय करायचं. ही लक्षणं आहेत, आजार नाही. मोदी, फडणवीस, शहा ही लक्षणं आहेत, आजार नाही. आजार रेशीम बागेत आहे आणि उपचार रेशीम बागेवरती करायचे आहेत. त्याचा विचार सतत डोक्यात राहिला पाहिजे. कारण हे सगळं येतं तिकडून. इथं आपल्याला डेंग्यू होतो पण गटार तिथे आहे, तिकडून ते डास उडतं आणि इकडे येतं. त्यामुळे त्याची सफाई कशी करायची हे सतत डोक्यामध्ये ठेवा. हे एकदा आपल्या डोक्यामध्ये आलं की कंटिन्युअस आपल्याला लक्षात येईल. यांचं प्रत्येक बोलणं आपल्याला आर पार पाहता येईल, आर पार बघू शकू. त्यांच्या बोलण्यातून आपल्याला समजेल की यांचा हेतू काय आहे.